परमेश्वर की उपस्थिति में आए हुए सभी भाई बंधुओं को प्रभु यीशु मसीह के नाम से मेरा प्रेम वंदन में देना चाहूंगा। पुन्हा एकदा इथं सर्व जमलेल्या सर्व बंधूच्या वर्गांना मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करत आहे. आमीन हालेलुया। हम हमारे वचनों की ओर जरा हमारे लक्ष्य को लेकर आएंगे। आपण आपलं लक्ष वचनाकडे लावूया. आमीन हालेलुया। उत्पत्ति की किताब, उत्पत्तीचं पुस्तक आमीन, उसका अध्याय 50वां अध्याय, शेवटचा अध्याय, उसका 15 से लेकर 21 तक के वचनों को हम आज थोड़ा मनन करेंगे। त्याच्यातला आपण उत्पत्ती 50वां अध्याय 15 ते 21 वचनापर्यंत आज आपण मनन करायचं आहे. जेनेसिस 50 चैप्टर, उसका वर्स 15 से लेकर 21, इसको बेटा पढ़िएगा। उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 50वां अध्याय 15 ते 21 वचन. योसेफाने आपल्या भावांना दिलेले आश्वासन. आपला बाप मेला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, आता योसेफ कदाचित आमचे वैर करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे कुठे काढील. त्यांनी योसेफास सांगून पाठवले की आपल्या पित्याने मरणापूर्वी आम्हास आज्ञा केली ती अशी, तुम्ही योसेफास सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्याचा अपराध व पातक याची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे तुम्ही दास व आपल्या अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो. हे त्याचे भाषण ऐकून योसेफास रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, पहा आम्ही आपले दास आहो. योसेफ त्यास म्हणाला, भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने हे चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. आमीन, प्रेज द लॉर्ड, आमीन। इस भाग के लिए मैं खुदा को धन्यवाद करता हूँ। या वचनासाठी मी देवाला धन्यवाद करताय. आमीन। ऐसा यहाँ पे कोई व्यक्ति ऐसा बैठा है जो योसेफ के जीवन के बारे में नहीं जानता हो यहाँ पर। इथं कोणी असले बसलेलं आहे ज्याला योसेफाविषयी माहित नाहीये. आमीन। और यहाँ मैं विश्वास करता हूँ हर किसी ने कहीं ना कहीं कभी ना कभी योसेफ के संबंधित, याकूब के संबंधित, उनके संतानों के संबंधित संदेशों को हमने सुना है। मला विश्वास आहे इथं बसलेल्या प्रत्येकाने योसेफाविषयी किंवा त्याच्या वडिलांविषयी, त्याच्या पुत्रांविषयी ऐकलेलं असेल. आमीन। अगर नहीं है तो मैं एक छोटे संक्षिप्त रीति से, कंसाइज रीति से आपको मैं कुछ कहना चाहता हूँ। जर माहित नसेल तर एकदम लहान पद्धतीने मी सांगू इच्छितो योसेफाविषयी. आमीन। याकूब के पास हम देखते हैं 12 संतानें उनको होते हैं करके। याकूबाला 12 मुले होती. आमीन। उसमें से जो सबसे प्रिय था, आमीन, योसेफ बहुत प्रिय माना जाता था। आणि त्या 12 पुत्रांपैकी योसेफ हा प्रिय पुत्र मानला जायचा. इसके लिए उसके पिता उसको बहुत प्यार करते थे आणि त्याच्यामुळे योसेफवर त्याचं प्रेम होतं. आमीन। प्यार करते थे, इसके लिए बहुत सारी चीजें करते थे आणि त्याच्यावर प्रेम होतं म्हणून त्याचा लाड देखील व्हायचा. इसीलिए बाकी भाइयों को थोड़ा ये होता था, प्रॉब्लम होता था कि अरे इसको ही सब कुछ पिता प्यार देता है करके. त्याच्यामुळे बाकी भावांना त्याचा द्वेष करू लागले होते. कई बार आपके साथ और मेरे साथ भी ऐसी होता है. आणि एकदा आपल्या बरोबर असं होतंय. हमारे घर में अगर भाई बहन है, अगर हमसे ज्यादा कोई किसी को प्यार कर दे तो साधारण सी बात है, हमें थोड़ा गुस्सा आता है. जर आपल्या घरामध्ये आपले जर भाऊ बहिणी नसतील आणि आपल्यावर जास्त ते आपलाच जर लाड करत असतील तर ऑब्विसली आपल्या भावा बहिणींना नक्की थोडंसं जलस फील होणार आहे. आमीन। हमें गुस्सा माता पिता से बढ़कर, आपल्याला आई वडिलांच्या करून रागवण्यापेक्षा, हमें जिस भाई से या बहन से ज्यादा प्यार होता है उसके ऊपर ज्यादा गुस्सा आता है. आणि ज्याच्यावर ते आई वडील प्रेम करतात, त्याचा लाड करतात, त्याच्यावर राग जास्त येतोय. और हमारा जिंदगी इसमें बिताने में, आधी जिंदगी इसमें चले जाता है आपलं आयुष्य अर्धे हे विचार करण्यात जाते कि मेरे से मेरे घर वाले प्यार नहीं की करते, माझ्यावर माझ्या घरातली प्रेम करत नाही. आमीन। और अगर प्यार करने वाला लाड वाला व्यक्ति रहेगा तो, आणि जर एखाद्या व्यक्तीवर आई वडील प्रेम करत असतील, आमीन, वो लाड में रहने वाला व्यक्ति का जिंदगी कुछ अलग रीति से होता है. त्याचं आयुष्यच वेगळं असतंय. आमीन। क्योंकि वो एकदम संभाल के पिता माता के सारे जरूरत उसकी पूरी हो जाती है, उनके संरक्षण में वो रहते हैं. कारण त्याचं आयुष्य सगळं काही व्यवस्थेमध्ये आणि आई वडिलांच्या लाडामध्ये ते उभारलेलं असते. आमीन। योसेफ भी ऐसी एक जीवन जी रहा था. योसेफाचं देखील जीवन असंच चाललं होतं. आमीन। परंतु एक दिन वो अपने भाइयों से भेंट करने गया या खाना लेकर उनसे भेंट करने गया है. पण जेव्हा त्याचे भाऊ रानामध्ये मेंढर राखत होते त्यावेळी याचा जो योसेफ आहे त्यांचा डबा घेऊन त्यांच्याकडे जातोय. आमीन। भेंट देने गए तो वहां पर ऐसा कट रचा गया कि ऐसा एक योजना बनाई कि उसको मार दिया जाए, बेच दिया जाए. ये सारी योजना वो भाइयों में आ गई और उन्होंने वो कर दिया. पण तिथं त्या भावाने असं योजना रचली की योसेफ जो आता येत आहे याला आता मारून टाकूया आणि जो
जो आई वडिलांचा जो वडिलांचा लाडका आहे त्याला आता संपवूया. आमेन. इतनी द्वेष उनके अंदर भर गई थी आणि करके. एवढा द्वेष त्यांच्यामध्ये आला होता आमेन कि अपने भाई को ही मार दे करके. की त्या द्वेषामध्ये त्यांनी भावाला मारावी अशी इच्छा पकडली. पर उनमें से एक भाई दयालु निकला, उसने कहा नहीं इसे हम बेच देते हैं पण करके. त्यांच्यातल्या एकाला असं सुचवलं की याला मारून नाहीतर विकून टाकूया. आमेन. तो ये चीज उसको बेच दिया गया तर करके. असं करून त्याला मिस्र देशात विकण्यात आलं. बेचने के बाद में अब ये योसेफ जिस मिस्र देश में ये चला गया, वहां का बहुत बड़ा वहां पे रहकर अधिकारी बन गया. आणि जो तिथं योसेफ मिस्र देशात विकण्यात आलेला आहे त्याला तो तिथं राहून तिथला अनेक वर्षानंतर तो एक अधिपती होतोय. और योसेफ बहुत सारी तकलीफों से गया. आणि योसेफ त्या अधिपती होत असताना खूप त्रासामधून गेला. अब ऐसा एक स्थिति आ गई, बहुत बड़ी अकाल पूरे दुनिया भर में आ गई. आता एक अशी परिस्थिती आल्या योसेफ आता अधिकारी आहे आणि मोठं दुष्काळ त्या जगभरामध्ये पसरलाय. याकूब और उसके बच्चे बाकी संतान को भी ये दुष्काल का भागीदार होना पड़ा. आणि त्या दुष्काळाचा तडाखा इकडं त्याच्या भावांना देखील लागत आहे. हमें उन्हें पता चला कि मिस्र में खाना, ये सारे वहां पर चले गए. आणि त्यांना समजलं की मिसर देशामध्ये खूप अन्न आहे साठलेलं आणि ते आपण घेण्यासाठी विकत घेण्यासाठी जाऊया. हमें वहां पर उनको योसेफ उनका भाई मिल जाता है. आणि तिथं त्यांना योसेफ तो वाटत असतो तिथं. और वो वहां पर फिर वो उनके साथ में ही रह जाता है. आणि ते जे भाऊ आहे ते योसेफा बरोबर तिथं राहतात. और उनके पिता भी वहीं पे रह जाते हैं. आणि वडील देखील तिथं राहतात. अब यहाँ पर ऐसी घटना हो गई. आता इथं असं होतंय आमीन. याकूब जब तक जिंदा था, याकूब म्हणजे योसेफाचे वडील जोपर्यंत जिवंत होते उनके बाकी जो भाई थे, योसेफ के बाकी भाई लोग सुरक्षित समझ रहे थे अपने आप को. तोपर्यंत त्या भावांना वाटत होतं की आपले वडील सोबत आहेत म्हणून याकूब आमच्यावर प्रेम करत आहे. और याकूब का ऐसा एक समय आ गया, उसका अंत हो गया करके ये अध्याय हमें 50वां अध्याय हमें सिखाता है आणि करके. 50व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय की याकूब म्हणजे योसेफाचा जो वडील आहे तो मरण पावतोय. अब मरने के बाद में अब भाई लोग जरा डरने लग गए. आता वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भावांना भीती वाटू लागली की योसेफ आमचा आता काय करेल. आमीन. भाइयों में एक भीति तैयार हो गई, एक डर तैयार हो गई. अब योसेफ अभी हमें कुछ तो करेगा क्योंकि अभी पिता हमारे बीच में नहीं है. आता त्यांना भीती वाटू लागली होती की योसेफ आता आमचं काहीतरी करेल कारण वडील आता आपल्यामध्ये नाहीये. आमीन. इनके अंदर अभी मध्यस्तर करने के लिए पिता नहीं है करके ये समझ गए करके. आणि त्यांना आता समजलं होतं की आमच्या आणि योसेफामध्ये मध्यस्थी करायला कोणी नाही आहे. इसीलिए जब पिता मरने के बाद भाई लोग योसेफ से क्या कह रहे करके वो 15वां वचन हमने पढ़ा था त्यामुळे करके. आता आपण वाचलं की जे वडील वारल्यानंतर भाऊ त्या योसेफा बरोबर काय बोलणं करत आहेत. आमीन. उसके 15 से अगर हम देखेंगे 15, 16 और 17वां वचन जरा एक और बार पढ़ना. 15. योसेफास सांगून पाठविले हाँ. की आपल्या पित्याने मरणापूर्वी आम्हास आज्ञा केली ती अशी, हाँ. तुम्ही योसेफास सांगा, हाँ. तुझ्या भावाने तुझे वाईट केले हा ज्याचा गुन्हा व पातक त्याची क्षमा कर. आता आपल्या पित्याच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करीतो. हे भाषण ऐकून योसेफा सर्व आले. आमीन. देखिए अब क्या बोल रहे हैं मालूम है, हमारे जो पिता है ना, मरते समय ऐसा बोला गया कि तेरे भाइयों को तो क्षमा करना करके ये आखिरी वचन थे करके हमारे पिता के. आणि त्याचा भाऊ असं म्हणू लागले योसेफाला की आमच्या वडिलांनी मरताना आम्हाला असं सांगितलं होतं की योसेफाला सांगा की तू तो आपल्या भावांना क्षमा कर म्हणून. आमीन. देखिए क्या परिस्थिति तैयार की जा रही है बघा करके. तिथे काय कट रचला जात आहे. आमीन. योसेफ से डर भी रहे हैं लोग योसेफाला घाबरत देखील आहे. और योसेफ से एक संदेश भी बुलवा रहे, खुद भी नहीं जा रहे. एक संदेश भेजने वाले को मैसेज भेजने को भेजा, बोला कि बोलना पिता ने ऐसा कहा था करके. आणि ते स्वतः देखील योसेफाजवळ गेले नव्हते. त्याचा एक संदेश पाठवले होते की तू त्या योसेफाला असं सांग म्हणून. और वहां पे क्या कि माफ करना, ये सब पिता ने बोला है करके. आणि ते भाऊ त्या संदेशाला सांगून असं पाठवलेत की तू तुझ्या भावांना माफ कर असं तुझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे. ये सुनकर योसेफ वहां पर रोते हुए हम देख आणि रहे ते हैं. ऐकून योसेफाला रडू आलं. आमीन. हालेलुया. ये थी यहाँ की एक चित्र मैंने आपके सामने ये रखा हूं मैं. हे असं एक बॅकग्राऊंड म्हणजे एक त्याचं काय परिस्थिती निर्माण झाली होती ते सांगितलं. आमीन. हालेलुया. अब इसमें से परमेश्वर के लिए, परमेश्वर जो आज आपसे और मुझको क्या संदेश देना चाहता है करके. आता ह्यातून देव आपल्याला काय संदेश देऊ इच्छित आहे. आमीन. हालेलुया. उसके 18वें वचन से हम शुरुआत होता है वहां पे आज का ये संदेश. आजचा संदेश जो आहे तो 18व्या वचनापासून सुरू होते. ते म्हणजे हा, बढिया. तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याचकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, हा. पहा आम्ही आपले दास आहोत. हा. योसेफ त्यास म्हणाला,
भिवू नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे. बस यहाँ पे अब पहले तो संदेश पहुंचाया गया, अब भाई लोग जाके अपने आप को नम्र कर रहे, मैं तो आपका दास हूं करके हमें क्षमा करना, ऐसा एक वक्ता वहां पे हम देख रहे करके. तर पहिला तर त्या भावांनी एक संदेश का पाठवला, नंतर ते स्वतः आले आणि असं म्हणू लागले की आम्ही तुमचा दास आहोत. और उसके बाद में योसेफ एक वर्ड कहता है वहां पे करके, त्याच्यानंतर ते योसेफ एक वाक्य म्हणतोय, हमें घबराओ नहीं, क्या मैं परमेश्वर हूं क्या. आणि तो तिथं असं म्हणतोय की भिवू नका, मी काही देवाच्या ठिकाणी आहे काय. आमेन. वो देखो सबसे पहली चीज वो क्या देख रहा है अपने आप को कि मैं परमेश्वर के जगह पे नहीं हूं करके. हालेलुया. सगळ्यात पहिली जी गोष्ट योसेफ पाहतोय ती म्हणजे तो देवापेक्षा श्रेष्ठ नाही किंवा तो आमेन. देवाच्या ठिकाणी आज नाहीये. परमेश्वर की आत्मा आपसे और मुझसे ये संदेश देना चाहता है करके. आज देवाचा आत्मा तुमच्याशी आणि माझ्याशी असं बोलू इच्छित आहे, आमेन, कि हमें परमेश्वर की जगह लेने की आवश्यकता नहीं है करके. हालेलुया. आपल्याला देवाचं ठिकाण घेण्याची गरज नाही. आमेन. योसेफ हमसे आज ये कह रहा है करके. हालेलुया. आपल्याला असं म्हणत आहे. आमेन. हालेलुया. जैसे योसेफ ने कहा क्या मैं परमेश्वर की जगह ले सकता हूं क्या, वैसे ही आज आपसे परमेश्वर कह रहा है आपको परमेश्वर की जगह या परमेश्वर बनने की आवश्यकता नहीं है करके. हालेलुया. जसं योसेफ तिथं म्हटला की मी काय परमेश्वराच्या ठिकाणी आहे, तर आपल्याला देखील असं म्हणा, आपल्याला देखील ते गरजेचं आहे की आपण देखील त्या देवाच्या ठिकाणी जाऊ नये. आमीन. इस किताब के अगर मूल्य को अगर हम देखेंगे, इसके रूट को अगर हम इसकी शुरुआत में अगर हम देखेंगे तो जर या पुस्तकाचं मूळ पाहायला गेले तर आमीन, शुरुआत में एदन वाटिका में, हालेलुया, जेव्हा एदेन बागेमध्ये आमीन, हव्वा से आकर सर्प जो आमीन शैतान के रूप में था, वो आकर ऐसा बोला तुम परमेश्वर के जैसे बन जाओगे फल खाने पर करके. हालेलुया. सुरुवातीला जेव्हा तो साप त्या स्त्रीजवळ येऊन असं म्हणतोय की जेव्हा तुम्ही हे फळ खाल तेव्हा तुम्ही देवासारखं व्हाल. आमीन. ये पुस्तक की शुरुआत में हालेलुया परमेश्वर की जगह लेने के लिए आमीन इंसानों से कहा गया था करके. हालेलुया. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं की तुम्ही देवाच्या ठिकाणी याल. आमीन. हालेलुया. वहां पर इंसान फेल हुआ. आमीन. आदम और हव्वे फेल हो गए और उस फल को खाकर परमेश्वर के जैसे बनने की कोशिश की है. हालेलुया. पहिल्या सुरुवातीला ते आदम आणि हव्वा तिथं हारले आणि तिथं त्यांनी फळ खाल्लं. आमीन. परंतु मैं परमेश्वर को धन्यवाद करता हूं. हालेलुया. परंतु देवाला धन्यवाद आमीन. करता हूं. हालेलुया. इस किताब के आमीन इस उत्पत्ति के अंत में आने पर योसेफ एक ऐसा परमेश्वर को पुत्र मिला जो कहने लगा क्या मैं परमेश्वर का जगह लेने के लिए योग्य हूं क्या, कतई ही नहीं, मैं परमेश्वर का जगह नहीं ले सकता करके. हालेलुया. पण या पुस्तकाच्या शेवटीला येऊन परमेश्वराचा एक दास असं म्हणत आहे की मी काय देवाच्या ठिकाणी आहे काय, असा एक दास परमेश्वराला मिळाला. हमें फल खाने पे क्या होने वाला था. फळ खाल्ल्यानंतर त्यामध्ये काय बदल येणार होता? हमें अच्छाई और बुराई के मालूम पड़ जाता था. त्यांना बरे वाईट समजणार होतं. हमें यहाँ पर भी वही हो रहा है. इथं देखील तेच होत आहे. हमें उसके भाइयों ने बुरा किया था उनके साथ में. त्याच्या भावांनी त्याच्याबरोबर वाईट केलं हमें होतं. योसेफ को बुरे और वाइट का हमें उसको बुद्धि तो हो गई, अभी उतना तो बुद्धि परमेश्वर ने से दिया है. आणि योसेफ तेवढा युवक होता की त्याला समजत होतं वाईट आणि चांगलं काय आहे याच्यामध्ये. आमीन. हालेलुया. परंतु यहाँ पर एक चीज देखिएगा. हालेलुया. एक गोष्ट महत्वाची आहे. आमीन. हालेलुया. वो परमेश्वर की जगह नहीं ले रहा है करके. तो हालेलुया. देवाचे ठिकाण घेत आमीन. वो वहां पे ये नहीं रखकर कह रहा है कि मैं मेरा भाइयों का बदला लूंगा करके. तो हालेलुया. आपल्या मनामध्ये असं म्हणत नाही की मी आता भावाचा बदला घेईन. आमीन. जिस दिन आपके अंदर और मेरे अंदर बदले का भाव आ गया, ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये बदल्याची भावना येईल, आमीन, उस दिन से आप परमेश्वर की जगह लेने वालों में से बन जाओगे. हालेलुया. त्या दिवसापासून तुम्ही देवाचं ठिकाण चोरणारे व्हाल. आमीन. हालेलुया. आप शैतान नहीं बनोगे तो भी. हालेलुया. शैतान नाही जरी झाला, आमीन. हालेलुया. आप परमेश्वर की जगह लेने वालों में से बन जाओगे. तुम्ही हालेलुया. देवाच्या ठिकाणामध्ये जाणार. आमीन. आज योसेफ हमसे आज ये कह रहा है इस घटना के द्वारा. आज हालेलुया. या घटनेद्वारे योसेफ सांगत आहे, आमीन. हमें क्षमा करना, हमें हालेलुया दूसरों को क्षमा करना, अपने आप को नम्र करने के लिए परमेश्वर की आत्मा कह रही है करके. आज हालेलुया. देवाचा आत्मा सांगत आहे की स्वतःला इतरांना क्षमा करणं आणि स्वतःला नम्र करणं. आमीन. हालेलुया. हमें परमेश्वर की जगह लेने की आवश्यकता नहीं. आपल्याला देवाच्या ठिकाणी जाण्याची काही गरज आमीन. नाही. कई बार आप और मैं अनजाने में ले लेते. हालेलुया. अनेकदा आपण देवाचं ठिकाण घेतोय. आमीन. हालेलुया. कई बार हम अनजाने में हालेलुया हम बोल देते अपने मुंह से. हालेलुया. अनेकदा आपण न कळत आपल्या मुखातून जातंय. आमीन. हालेलुया. हम बोलते हैं कि हमारे साथ में जो विरोधी है काम किया उसके साथ में भी बुरा हो करके. आणि आपल्या मनामध्ये देखील अनेकदा असं येते की जसं आमच्या बरोबर ते वागलेले त्यांच्या बरोबर देखील तसंच हो. आमीन. हम अपने मुंह से बोलते हैं अनेकदा आपल्या मुखातून येतंय, मेरे साथ ऐसा किया है ना उसने, माझ्या बरोबर ते असं वागलेत ना, मेरे बच्चों के साथ ऐसा किया है माझ्या ना, मुलांबरोबर असं वागलेत ना, उसका कभी भला नहीं होगा त्याच्या करके. त्याचं कधी चांगलंच होणार नाही. आमीन. हालेलुया. वो कभी अच्छाई के मार्ग में नहीं जाएंगे ते करके. कधी चांगल्या मार्गावर येणार नाहीत. आमीन. हालेलुया. ऐसे शब्द हमारे मुंह से निकलते हैं करके.
करके। अनेकदा असे शब्द आपल्या मुखातून निघतात, आमीन। आज परमेश्वर की आत्मा आपसे मुझसे कह रही है करके, हालेलुया। पण आज देवाचा आत्मा सांगत आहे, आमीन, हालेलुया। ऐसे शब्द अगर हमारे मुंह से निकल रहे हैं तो हालेलुया, अशी भावना असं आमीन, सत्य हालेलुया। आपल्या प्रभु मनात कह रहा है कि हालेलुया, उसकी आत्मा कह रही है हम प्रभु की जगह लेने वालों में से बन रहे करके, हालेलुया। तर देवाचा आत्मा सांगत आहे की आपण देवाची जागा घेणारे बनत आहोत। आमीन। क्योंकि आपको हमें न्याय करने के लिए परमेश्वर ने नहीं बिठाया है करके, हालेलुया। कारण तुम्हाला देवाला न्याय करण्यासाठी बोलवलेलं आमीन, नाहीये। हालेलुया। बदला लेने का काम आपका नहीं है करके, हालेलुया। बदला घेण्याचं काम तुमचं नाही आमीन, हालेलुया। रोम का राजपत्र 12:19 ये कहता है बदला परमेश्वर लेगा, आपको लेने की जरूरत नहीं है करके, हालेलुया। पत्र याचा 12वा अध्याय 19व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की बदला हे तुम्ही घ्यायचं नाही तर परमेश्वर घेणार आहे। आमीन, हालेलुया। क्या आप परमेश्वर की जगह ले सकते हो क्या? काय तुम्ही देवाची जागा घेऊ आमीन, शकता? हालेलुया। कतई नहीं करके। कधीच नाही। आमीन। एक घटना आपको अच्छे से पता होगा शायद, हालेलुया। घटना तुम्हाला माहित असेल। आमीन। दूसरे राजा में उसका 5वां अध्याय में उसके 7वें वचन में वो लिखा गया है करके। दुसरे राज्य पुस्तक त्याचा 5वा अध्याय 7व्या वचनामध्ये असं आमीन। लिहिलेलं आहे। हमें नामान की कहानी अच्छे से पता है। आपल्याला नामानाची गोष्ट चांगल्याच प्रकारे आमीन। माहित आहे। नामान जिस सेनापति का राजा था, आमीन सर, जिसका सेनापति था, उसके राजा ने एक पत्र लिख के भेजा था, आमीन, इस्राएल के राजा को कहा था कि इसको ठीक करा देना करके। आणि जेव्हा नामान ज्या देशाचा अधिकारी होता तिथल्या राजानं त्या इस्रायलच्या राजाला पाठवलं होतं की तुम्ही या नामानाला बरं करून पाठवा म्हणून। आमीन, हालेलुया। परंतु वहां पर जो दूसरा राजा 5:7 में ऐसा लिखा गया करके, पण त्या दुसरे राज्य 5च्या 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, आमीन, इस्राएल का राजा बोला क्या मैं परमेश्वर हूं, इसे चंगाई दूं करके, चंगाई को दे दूं करके। आणि त्या 7व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो म्हणाला या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठवला आहे, मग मी मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? आमीन। वहां पे भी यही सवाल, क्या मैं परमेश्वर हूं क्या, हालेलुया। देखील तोच प्रश्न आहे, मी काय परमेश्वर आहे काय? आमीन। जीवन, मृत्यु, चंगाई ये परमेश्वर के हाथों में, हालेलुया। आपलं जीवन मृत्यू हे देवाच्या हातामध्ये आहे। राजा कोई गलत शब्द नहीं बोल रहा है यहाँ पर। आणि राजा काही चुकीचं वाक्य बोलत नाही, आमीन। राजा बोला क्या मैं परमेश्वर का जगह ले सकता हूँ क्या, हालेलुया। कारण की देवाच्या ठिकाणी असू शकतोय। आमीन, अडिया। कई बार, हालेलुया, हमारे मुंह से हम गलती से, आमीन, हम कई लोग आमीन फायदा उठा लेते करके। अनेकदा आपल्या मुखातून ते बोलतात अनेक लोक। आमीन। मैं प्रार्थना करने पर वो व्यक्ती चंगा हो जाएगा। अनेकदा आपल्या म्हणजे अनेक माणसं म्हणतात की मी प्रार्थना केल्यानंतर ते बरं होईल। मैं प्रार्थना करूंगा तो व्यक्ति का आर्थिक समस्या ठीक हो जाएगा करके। मी प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या आर्थिक समस्या सुटतील। मैं प्रार्थना करने पर घर की परेशानी हट जाएगी। मी प्रार्थना केल्यानंतर त्यांचं घरातलं संकट निघून जाईल। मैं ज्यादा वहां पे आता है आणि करके। तिथं मी केल्यानंतर असं जास्त होतंय। आमीन, हालेलुया। परंतु हालेलुया, सही वाक्य क्या होना चाहिए करके, पण हालेलुया। खरं वाक्य काय असायला पाहिजे? आमीन, हालेलुया। हम प्रार्थना करते वक्त हमारा परमेश्वर चंगाई देता है करके, आपण हालेलुया। प्रार्थना केल्यानंतर आपला परमेश्वर आरोग्य देतोय। आमीन, हालेलुया। मैं कुछ भी नहीं करके वहां पे अपने आप को नम्र करने के लिए परमेश्वर की आत्मा कहती है, हालेलुया। देवाचा आत्मा आपल्याला सांगत असतोय की तुम्ही तिथे काहीच नाही असं तुम्ही दर्शवायला पाहिजे। आमीन, हालेलुया। कई बार हम अपने आप को उछाटाते हैं और परमेश्वर की स्थान लेने की कोशिश कर रहे हैं, हालेलुया। अनेकदा आपण स्वतःचं स्थान उंचवायला बघतोय आणि देवाला खाली पाडायला बघतोय। आमीन, हालेलुया। हमसे मांगने वाला है, देने वाला परमेश्वर वो है करके, हालेलुया। आपण फक्त मागणारे आहोत, देणारा तो परमेश्वर आहे। आमीन, हालेलुया। हम परमेश्वर की जगह लेने वालों में से नहीं रहने चाहिए, आपण हालेलुया। देवाचे ठिकाण घेणारे लोक बनले नसले पाहिजे। आमीन, हालेलुया। हमेशा ये याद रखने का। आणि हे आठवण ठेवा। आमीन, हालेलुया। हम अनजाने में क्या शब्द बोल रहे हैं उसे जरा गौर करना बाद में जाकर, हालेलुया। तुम्ही विचार करत राहा की तुम्ही न कळत देखील काय बोलत आहात। आमीन। हम क्या बोलते हैं, क्या कर रहे करके, आपण हालेलुया। काय बोलत आहोत आणि काय करत आहोत। आमीन। क्या हम परमेश्वर को अधिकार देते हैं क्या, काय हालेलुया। आपण तो देवाला अधिकार देतोय। आमीन, हालेलुया। हमें परमेश्वर के हाथों में देने के लिए हमें सीखना चाहिए। आपल्याला हे शिकायला पाहिजे की आपण ती परिस्थिती देवाच्या हातामध्ये कसं देऊ। आमीन, हालेलुया। कई बार मैं अगर एक छोटा सा उदाहरण मैं आपके सामने रख दूं तो, एक हालेलुया। लहानसं उदाहरण तुमच्या समोर ठेवायचं तर आमीन। पारिवारिक जीवन मतलब शादी करने तक, शादी के पहले चुनाव करने का अधिकार होता है कि नहीं? आणि बघा एखाद्या व्यक्ती जर लग्न झाले नसेल तर त्याला अधिकार असतोय की एखादी व्यक्ती आपल्याला पार्टनर म्हणून निवडावी। आमीन। हम सब
सब शादी इनकी शादी नहीं हुई है या शादी हो चुकी हो वो ऐसा है कि हम चुनते हैं। आणि आपण ते निवडतोय आपला जोडीदार कोण पाहिजे। आमेन। हम ऐसा बोला ये मेरे लिए एकदम परफेक्ट है, इसके पास सब कुछ है जो मैं चाहता हूँ। आणि अनेकदा म्हणजे आपल्याला जर एखाद्या व्यक्तीमध्ये ते गुण दिसले जे आपल्याला पाहिजे असेल तर तेव्हा आपण असं म्हणतोय की मला जे पाहिजे आहे ते गुण सर्व ह्याच्यामध्ये आहेत। आमेन। हमें जो चाहिए रहता, हमें जो गरज है वो सामने वाले पे दिखने पे हम बोलते हैं कि ये मुझे चाहिए करके। आणि जेव्हा आपल्याला पाहिजे असलेले गुण जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतील त्यावेळी आपण ठरवतो की हा माझा पार्टनर बनेल। आमेन। ऐसे व्यक्तियों के जीवन हमेशा हमें कठिनाइयों में और परेशानियों में ही जाएंगे करके। तसल्या व्यक्तींचं जीवन कायम त्रासामध्ये आणि संकटामध्ये जाईल। आमेन। परंतु जो परमेश्वर के हाथों में देता है करके हालेलुया। पण जो देवाच्या हातात आमेन। और यह परमेश्वर से कहते परमेश्वर आप जो चुनोगे वो मेरे लिए परफेक्ट होगा करके हालेलुया। तुम्ही म्हणाल की देवा तुम्ही जो व्यक्ती द्याल त्याच्याबरोबर मी राहायला आमेन तयार आहे। हालेलुया। उस व्यक्ति के जीवन में उतार चढ़ाव होने पर भी परमेश्वर समाधान का प्रभु बनकर उतर आकर हमेशा उनके साथ में रहने वाला परमेश्वर बनेगा करके पण हालेलुया। त्या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर त्यांच्या बरोबर राहील आणि देव त्यांना समाधान देईल। आमेन हालेलुया। इन दिनों में हमें क्या करना है करके हालेलुया। या दिवसांमध्ये काय करायचं आहे आपल्याला? आमेन हालेलुया। हमें अपने आप को परमेश्वर के हाथों में देना है। वो हमारा न्याय करने वाला, वो हमारा चुनाव करने वाला, वो हमारे लिए निर्णय करने वाला परमेश्वर बने करके या हालेलुया। दिवसांमध्ये आपण स्वतःला देवाच्या हातामध्ये समर्पण करायचं आहे। तोच आपला न्याय करणारा सर्व काही पुरवणारा परमेश्वर आहे। आमेन। हमारे अंदर कभी बदले का भाव नहीं होना चाहिए। आपल्यामध्ये कधीच बदल्याची भावना यायला नसायला आमेन। पाहिजे। योसेफ ने कभी ये नहीं कहा हालेलुया। योसेफाने कधीच म्हटलं नाही। आमेन। भाइयों ने उसे मारा। भावानी त्याला मिळून मारले, आमेन। उसको बेचा त्याला हालेलुया। मारून विकून आमेन टाकले। हालेलुया। जिस देश में गया वहां पर भी उसके नाम पे दोष लगाया गया फरो के। आमेन। स्कूटी में उसका नाम बेकार किया गया, जेल में भी डाला गया करके। आणि ज्या देशामध्ये तो राहिला त्या देशामध्ये पोटीपराची पत्नीने त्याला नाम बदनाम करायचा प्रयत्न केला तरी पण तो तिथून बाहेर गेला। आमेन हालेलुया। पर कभी वो बुरा ये नहीं बोला मेरे भाइयों ने गलती किया करके आज मैं यहाँ पर हूं करके जेल के पण अंदर। त्याच्या मुखातून असं कधी निघलं नाही की माझ्या भावांच्या चुकीमुळे मी आज शिक्षा भोगत आहे। आमेन हालेलुया। वो कभी अपने मन में वो बदले का भाव नहीं लेकर आया आणि त्याच्या हालेलुया। मनामध्ये ती कधीच बदल्याची भावना आली नाही। आमेन। जब उसके भाई सामने आया वो आंसू के साथ में ही रोया करके हालेलुया। जेव्हा त्याचे भाऊ समोर आले तेव्हा देखील त्याच्या मनामध्ये आमेन। बदल्याची भावना आखिरी निर्माण बार झाली। जब उसके पिता गुजरने के बाद में भी जब भाई उनके सामने भाइयों का संदेश आया तभी भी वो रोया करके आणि हालेलुया। जेव्हा वडील वाढल्यानंतर भावांचा संदेश आल्यानंतर देखील तो रडला। आमेन हालेलुया। आज हमसे परमेश्वर क्या कहता है करके आज आपल्याला काय देव म्हणत आहे? आमेन। बुराई के बदले बुराई मत करो हालेलुया। वाईटाबद्दल वाईट करू नका। आमेन हालेलुया। ये अगर आप बुराई के बदले बुराई करते तो आप हालेलुया ऑटोमेटिकली आप क्या कर रहे हो? आमेन। शैतान के मार्ग में चले जा रहे हो करके जर हालेलुया। तुम्ही वाईटाबद्दल वाईट करत असाल तर तुम्ही आपोआप सैतानाच्या मार्गावर चाललेला आहात। आमेन हालेलुया। परमेश्वर की आत्मा आज हमसे कह रही है क्षमा करना सीखेगा करके आज हालेलुया। देवाचा आत्मा सांगत आहे की तुम्ही क्षमा करायला शिका। आमेन हालेलुया। दूसरी चीज यहाँ पे क्या लिखी गई दुसरी है? गोष्ट आमेन। देखने का नजरिया करके। बघण्याचा दृष्टिकोन। आमेन हालेलुया। पहले आमेन इन लोग की नजरिया क्या है जरा देखिएगा। आमेन। उसका 20वां वचन पढ़िएगा जल्दी से। तुम्ही माझे वाईट योजले पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचवावे म्हणून देवाने हे चांगल्यासाठी योजले होते। आमेन हालेलुया। भाइयों की देखने का नजरिया क्या था? बघा भावांच्या बघण्याचा दृष्टिकोन काय होता? आमेन। भाइयों का नजरिया ऐसा था कि हमने इनके साथ में बुरा किया, योसेफ के साथ में बुरा किया, ये मेरे साथ में बुराई करेगा। त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन असा होता की त्या आता भावाने त्याच्याबरोबर वाईट केले म्हणजे तो योसेफ देखील यांच्याबरोबर वाईट वागेल। आमेन। परंतु योसेफ का नजरिया कैसा था करके? पण योसेफाचा दृष्टिकोन कसा होता? आमेन हालेलुया। तुमने बुरा सोचा, तुमने बुरा किया, परंतु स्वर्ग में बैठा हुआ परमेश्वर का देखने का नजरिया अलग था। उसने तुम्हारी बुराइयां जो मेरे जीवन में की वो मेरे भलाई के लिए इस्तेमाल किया गया करके। पण योसेफाचा दृष्टिकोन असा होता की परमेश्वराची इच्छा होती की तुमच्याद्वारे वाईट योजून मला चांगल्या पदावर ठेवावं। आमेन हालेलुया। हर बार आपके जीवन में बुराई हो रहा है उसका ये अर्थ नहीं करके आपको नीचे गिराने के लिए करके। प्रत्येक वेळेला तुमच्या बरोबर जर वाईट होत असेल तर त्याचा प्रत्येक वेळेला असा अर्थ होत नाही की तुम्हाला खाली पडण्यासाठीच ते होत आहे। आमेन। वो आपकी गलत नजरिया करके परमेश्वर की आत्मा कह रही है हालेलुया। आज सांगत आहे की ते तुमचं कदाचित चुकीचा दृष्टिकोन असू आमेन। शकतो। ये उदाहरण से मैं आपको बोल दूं तो एक हालेलुया। लहानसं उदाहरण सांगायचं आमेन। झालं आप तर, बोले क्या अरे मेरे जीवन में इतना कष्ट है, रोग है, कर्ज है, ये क्यों है करके हालेलुया। मी म्हणाल की माझ्या जीवनामध्ये आज रोग कष्ट त्रास संकट का आहे? आमेन। ये आपकी संसार के इस ग्राउंड में देखने की नजरिया है। आप जमीनी स्थल पे देख रहे हो करके कि मेरे जीवन की ये परेशानी अब मुझे गिरा रही है, मुझे थका रही है करके हालेलुया। तुमचा हा दृष्टिकोन एकदम खालच्या पातळीचा
बघायचं आहे आणि तुम्ही तसंच बघत आहात की तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघत आमेन। आहात. परंतु परमेश्वर जो ऊपर से देखता है करके हालेलुया, पण जो आपला परमेश्वर वरून पाहतोय, आमेन, आपके जीवन में आने वाली जो बुराइयां है उससे परमेश्वर आपको निहार कर बाहर निकाल कर वो ऊंचे पद के लिए परमेश्वर तैयार कर रहा है करके हालेलुया। आपला परमेश्वर त्या सर्व संकटातून काढून एक चांगलं जसं सोन्याला पारखलं जाते तसं त्यातून बाहेर काढणार आहे. आमेन हालेलुया। हम कई बार लोगों को हालेलुया आमेन हालेलुया पाप करते भी हम देखते हैं कि नहीं? अनेकदा आपण लोकांना पापामध्ये असताना पाहतोय. आमेन हालेलुया। हम पाप में देखते वक्त हमारा नजरिया कैसा है देखने का? एखादा व्यक्ती जर पापामध्ये असेल तर त्याला बघण्याचा दृष्टिकोन काय असेल आपला? हम देखते हैं ये व्यक्ति को सजा होनी चाहिए। आपण म्हणतोय आपल्यामध्ये ती येतंय की ह्या व्यक्तीला कदाचित शिक्षा मिळेल. हमें परंतु स्वर्ग में बैठा हुआ यीशु मसीह कैसा दिखता है पण करके, येशू ख्रिस्त कसा बघतोय? हमें वो स्वर्ग में बैठ के बोलता है इसके लिए तो मैं क्रूस पे मारा था करके हालेलुया। आणि येशू म्हणतोय की ह्याच्यासाठी सर मी वधस्तंभावर गेलो आमेन होतो. हालेलुया। इसके पाप के क्षमा के लिए तो मैं मारा था करके हालेलुया। याच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तर मी आमेन गेलो होतो. हालेलुया। उसका समय आएगा करके हालेलुया। त्याची वेळ येईल. आमेन। वो मेरे पास में आएगा करके तो हालेलुया। माझ्याजवळ येईल. हमें संसार का नजरिया हमारे पाप को देखने का होगा करके हालेलुया। या जगाचा दृष्टिकोन आपल्या पापाकडे बघेल. आमेन। परंतु परमेश्वर वो क्रूस को देखता है, ये पापी के लिए मारा गया एक परमेश्वर है करके हालेलुया। पण परमेश्वर तुमच्या त्या पापाकडे बघून म्हणतोय की मी ह्या पापांसाठीच वधस्तंभावर आमेन। गेलो होतो. इसका अर्थ ये नहीं कि हमें पाप करते रहना है करके याचा अर्थ हालेलुया। असा होत नाही की आपण पापामध्ये आमेन। हमारे हर एक पाप के द्वारा भी परमेश्वर हमें कुछ ना कुछ के लिए तैयार करता है करके हालेलुया। प्रत्येक पापातून परमेश्वर आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी तयार करतो. आमेन। आज मैं यहाँ पर खड़े रहकर यही कह सकता हूँ करके हालेलुया। आज मी तू उभा असताना मी तुम्हाला हे सांगू आमेन शकतो हालेलुया। अनेक गलतियां अनेक पाप के द्वारा मेरी जिंदगी चली गई हालेलुया। माझ्या आयुष्यातील अनेक वर्ष पापामध्ये गेली. आमेन हालेलुया। परंतु हर एक पाप के द्वारा परमेश्वर ने मेरे तिरस्कार नहीं किया परंतु मुझे तैयार करता रहा हालेलुया इस दिन के लिए, ताकि यहाँ पर खड़े रहकर इस प्रभु की वाणियों को आप लोगों तक पहुंचाओ करके त्या हालेलुया। प्रत्येक पापाच्या द्वारे परमेश्वर मला तयार करत होता तुमच्या समोर या दिवसामध्ये ते एक वचन सांगण्यासाठी. आमीन। उसके लिए परमेश्वर मुझे आज लाइसेंस नहीं दिया है कि और पाप कर करके त्याच्यामुळे हालेलुया। देवाने काय मला असं परमिशन दिले नाही की तू अजून पाप करू आमीन। शकतोस. परंतु परमेश्वर हमें याद दिला रहा है करके मैं तेरे पाप के समय पे भी तेरे साथ में था, तो आज तेरे भलाई के समय में भी तेरे साथ में रहकर हमें तेरे पीढ़ियों को अनुग्रह करने वाला एक परमेश्वर हो करके हालेलुया। आज परमेश्वर म्हणताय की त्या पापाच्या परिस्थितीमध्ये देखील आणि आज देखील मी तुझ्या बरोबर आहे. आमीन हालेलुया। परमेश्वर कभी हमें अकेला नहीं छोड़ेगा। परमेश्वर आपल्याला कधीच एकटं आमीन सोडत नाही. हालेलुया। कभी हमें तन्हा नहीं छोड़ेगा करके परमेश्वर हालेलुया। आपल्याला कधीच असं एकटं आमीन। सोडत नाही. आपके मेरे देखने का नजरिया अलग है हालेलुया। तुमच्या आणि माझ्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आमीन। आहे. मेरे परमेश्वर के नजरिए से जरा देखिएगा पण करके। देवाच्या दृष्टिकोनातून आमीन। अरे यूसुफ कह रहा है मेरे परमेश्वर के नजर में हालेलुया मुझे परमेश्वर ने अनेकों को बचाने वाला एक मसीहा बनाया था करके हालेलुया। पण त्या परमेश्वराच्या दृष्टिकोनातून योसेफाला एक असा व्यक्ती बनवला ज्याच्याद्वारे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकले असते. आमीन हालेलुया। वही मसीहा का आमीन ये यूसुफ जो मसीहा बना, हमें नए करार में यीशु मसीह भी वही कार्य किया करके हालेलुया। जसं योसेफ त्या दिवसांमध्ये एक मसीहाप्रमाणे जगला त्याच पद्धतीने नव्या करारामध्ये येशू ख्रिस्त देखील मसीहा. आमीन हालेलुया। आमीन। यीशु मसीह ने भी अपने जिसके साथ में जो उन्होंने लोगों ने बुराई किया मसीह ने माफ कर दिया। यीशु मसीह ने ज्या लोकांनी येशूला वधस्तंभावर खेळलं त्या लोकांच्या बरोबर येशूने बदला घेतला आणि क्षमा केलं. आमीन हालेलुया। उसके क्रूस पर चढ़ा दिया। त्यांना येशूला वधस्तंभावर मारण्यात आलं. हमें लोगों के नजरिए में वो पाप के लिए मारा गया, हमें पापी बन के मारा गया ऐसा नजरिया लगा रहेगा आणि हालेलुया। लोकांना कदाचित वाटलं असेल की हा कुठला तरी दोष आहे किंवा पापी व्यक्ती म्हणून याला मारण्यात आमीन आले. हालेलुया। परंतु अनेकों के नजरियों में हालेलुया पण अनेकांच्या नजरेच्या आमीन द्वारे वो जी उठा हुआ हालेलुया वो यीशु मसीह है जिसने हमारे लिए प्राण दिया हुआ परमेश्वर है करके हालेलुया। तो परमेश्वर आहे ज्या परमेश्वराने आपला प्राण त्यागून त्या मरणातून जिवंत झाला. आमीन हालेलुया। वो अपने आप को यीशु मसीह अपने आप को नम्र किया हालेलुया। आणि तो येशू ख्रिस्त स्वतः तो नम्र झाला. आमीन हालेलुया। यीशु मसीह जब संसार में थे, जेव्हा येशू ख्रिस्त जगामध्ये होते आमीन, उन्होंने तक वो परमेश्वर का स्थान नहीं लिया। तेव्हा देखील येशूनं परमेश्वराचं स्थान घेतलं नाही. पिता के हाथों में पूरा देते गया, पिता आपकी इच्छा पूरी हो करके। तो येशू जगामध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत असं म्हणत राहिला की पिता तुमची इच्छा पूर्ण हो. आमीन। परंतु हम कई बार उस परमेश्वर की जगह ले लेते पण हैं। अनेकदा आपण आपली इच्छा प्रकट करून त्या परमेश्वराची जागा घेतोय. हम कई बार हमारे नजरिए से हम देखते हैं करके। आपण अनेकदा आपल्या दृष्टिकोनातून बघतोय. पिता के नजरिए से देखो।
देवाच्या नजरेतून पहा. आमीन, उसके नजरिए से लोगों को देखो, हालेलुया। देवाच्या दृष्टिकोनातून लोकांना बघा. आमीन, आपके अंदर दया, करुणा, आमीन, और सहनशीलता, ये सब कुछ तैयार होते जाएगा मेरे प्रिय भाई तुमच्यामध्ये बहनों। दया, करुणा, सहनशीलता सगळं काही तयार होईल. आमीन। यीशु मसीह अगर स्वर्ग छोड़कर, देव का स्थान छोड़कर नीचे आके खुद को देव नहीं बना रहा है, हम क्या चीज है? बघा, येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र असताना तो या स्वतः जगामध्ये आल्यानंतर परमेश्वराची जागा घेत नसेल तर आपण तर कोण आहोत त्या देवाची जागा घेणारे? आमीन। योसेफ कहता है परमेश्वर ने मेरे जीवन में जो बुराई हुई है वो भलाई के लिए हुई, अनेकों को बचाने के लिए, हालेलुया। योसेफ म्हणत आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही वाईट झालं ते लोकांना वाचवण्यासाठी आणि लोकांच्या माझ्या चांगल्यासाठीच होतं. आमीन, हालेलुया। यीशु मसीह भी यही कहेगा। येशू देखील तेच म्हणेल. आमीन। स्वर्ग में बैठ के यही कह रहा है, स्वर्गामध्ये असताना तेच आपने म्हणेल, बुराई किया मेरे जीवन में, तुम्ही माझ्या जीवनामध्ये वाईट आमीन, केलं, मुझे क्रूस पे चलाया करके, मला हालेलुया। वधस्तंभावर मारलं, आमीन। परंतु अनेकों के लिए तारण का कारण बना और आज भी उसको जानने का अवसर बन रहा है और स्वर्ग में जाने का अधिकार मिला है करके, हालेलुया। आज तुमच्या त्या लोकांनी जेव्हा येशूला मारलं त्यावेळी येशू देखील म्हणत असणार आहे की तुमच्या त्या मारण्यामुळेच अनेक लोकांसाठी ते एक तारणाचं कारण बनलं. आमीन, हालेलुया। यीशु को देखने का नजरिया अलग है। येशूचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आमीन, हालेलुया। यीशु मसीह ने एक वक्ता वैसा किया था, आणि हालेलुया। एक वेळेला येशूने असं बोललं होतं. आमीन, हालेलुया। जब मत्ती की रचित सुसमाचार उसका 11 का 11 आप पढ़ोगे ना, जर मत्ती कृष्ण 11 जर वाचाल, आमीन, वहां पे ऐसा लिखा कि यूहान बपतिस्मा देने वाला के जैसा कोई भी, आमीन, इस स्त्री के गर्भ से कोई जन्म नहीं लिया करके ऐसा एक वर्ड वहां पे लिखा गया है। आणि त्या याच्यामध्ये असलेलं आहे की जसं योहान बप्तिस्मा देणारा एका म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयातून आला तसं कोणीच आला नाही असं लिहिलेलं आहे. आमीन। उसके सब महान कोई नहीं करके, आणि त्याच्या एवढा महान कोणीच नाही असं लिहिलेलं आहे. आमीन। उसका अर्थ है कि अब्राहम, हालेलुया, अब्राहम, इसहाक, याकूब, मोशे, इन सबसे बड़े ऊपर स्थान में यीशु मसीह ने यूहान बपतिस्मा को दे दिया करके। आणि अब्राहम, इसहाक, याकूब या सगळ्यांपेक्षा देखील मोठं स्थान त्या योहानाला दिलं होतं. आमीन। परंतु अगला लाइन उसमें ऐसा लिखा गया करके, पण तिथं पुढं असं लिहिलेलं आहे, आमीन, स्वर्ग राज्य का जो सबसे छोटा रहेगा वो उससे भी बड़ा रहेगा करके, तिथं हालेलुया। असं लिहिलं आहे, तरी स्वर्गाच्या राज्यात जो कोणी कनिष्ठ होतो त्याच्याहून श्रेष्ठ आहे. आमीन, हालेलुया। आज परमेश्वर ने आपके लिए, मुझे वहां की बुलावट के लिए बुलाया है करके, आज हालेलुया। परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्या ठिकाणासाठी जाण्यासाठी बोलवले. आमीन, हालेलुया। वहां पे, हालेलुया, जाने के लिए परमेश्वर वहां का एक छोटा व्यक्ती भी बने तो हम सबसे बड़े रहेंगे। संसार के प्रभु का वचन हमसे अगुवाई कर रहा है आणि करके। देवाचं वचन सांगत आहे की आपण तिथलं कनिष्ठ जरी झालो तर तिथं आपण श्रेष्ठ आहे. आमीन, हालेलुया। यहाँ पे योसेफ का जीवन हमें सिखा रहा है करके, हालेलुया। योसेफाचं जीवन आपल्याला शिकवत आहे, परमेश्वर की जगह मत लो। देवाच्या जागी जाऊ नका. आमीन। हमारे दृष्टिकोन से, हमारे नजरिए से देखो नहीं संसार को, या हालेलुया। जगाला तुमच्या नजरेने बघू नका, आमीन। परमेश्वर की नजर से देखो, हालेलुया। देवाच्या नजरेने बघा. आमीन, हालेलुया। 21वां वचन पढ़कर हम समाप्त कर देंगे, 21 हालेलुया। वचन वाचून आपण समाप्त करूया. हाँ, तुमच्या मुळाबाळाचे हा. संगोपन करू. हा. या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. आमीन। हमें कैसा बोलना है करके, आपल्याला कसं बोलायचं आहे? हमें नम्र और समझ बूझ कर शांति से बोलने के लिए परमेश्वर की आत्मा में सीख बोल रहे हैं। आपल्याला नम्रतेने आणि ममतेने बोलायचं आहे. आमीन, हालेलुया। अपने आप को नम्र करने के लिए परमेश्वर की आत्मा स्वतःला करे। नम्र करण्यासाठी देवाचा आत्मा सांगत आहे. आमीन, हालेलुया। ये व्यक्ति योसेफ हर समय पे नम्र रहा करके, योसेफ हालेलुया। प्रत्येक ठिकाणी नम्र राहिला, आमीन, हालेलुया। उसका क्रोध कभी नहीं निकला बाहर, त्याचा हालेलुया। क्रोध कधीच बाहेर निघाला नाही. आमीन, हालेलुया। ना भाइयों के विरोध में, ना राजा के विरोध में, हालेलुया। भले ते राजाच्या विरोधात असतोय किंवा भावाच्या विरोधात असू दे. आमीन। सबके लिए वो अपने आप को नम्र का एक व्यक्ति बनने की वो कोशिश सामने बना हो। आणि तो सर्व बाबतीतच एकदम नम्र राहिला. आमीन, हालेलुया। अगर आज हम भी अपने आप को नम्र करते आज आपण देखील स्वतःला नम्र करू, आमीन, हालेलुया, परमेश्वर हमें भी एक दिन आएगा, ऊंचा उठाएगा तर करके, आपला देखील एक असा दिवस असेल ज्या दिवशी परमेश्वर आपल्याला उंच करेल. आमीन, हालेलुया। आज आपको लगता रहेगा मेरे जीवन में लोगों ने इतनी बुराइयां की है, तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनामध्ये अनेक लोकांनी त्रास संकट आमीन, दिलेला हालेलुया। आहे. परिवार के लोगों ने, रिश्तेदार के लोगों ने, हालेलुया, बुरे ही बात किए करके, हालेलुया। तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाविषयी अनेक लोकांनी वाईटच विचार केलेला आहे. आमीन, हालेलुया। परंतु परमेश्वर का वचन कह रहा है करके, पण देवाचं हालेलुया, वचन सांगत आहे हर एक बुराई आपको गिराने के लिए नहीं है करके, हालेलुया। प्रत्येक वाईट
किंवा संकट जे तुमच्या जीवनामध्ये ते तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही परंतु आहे, आपको तैयार करने के लिए। पण ते तुम्हाला तयार आमीन। करण्यासाठी आपको आहे. एक जगह पहुंचाने का परमेश्वर की बहुत बड़ी इच्छा है करके तुम्हाला हालेलुया। एका ठिकाणी पोहोचवण्याची देवाची एक इच्छा आहे. आमीन हालेलुया। आपको आप सोचते रहे कि मैं वहां पे नहीं पहुंच पाऊंगा शायद, हालेलुया। कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करत असाल की तिथपर्यंत मी नाही पोहोचू हमें शकत. मेरे गलती मेरे पाप में वहां तक परमेश्वर जहाँ चाहता हूँ वहां पे नहीं पहुंच पा रहा हूँ करके, माझ्या हालेलुया। पापांमुळे माझ्या चुकांमुळे मी तिथे जाऊ शकत हमें नाही. मेरा परमेश्वर का प्लान चेंज नहीं होता है, बीच में चेंज नहीं हो जाता कि वहां पे नहीं पहुंचाऊंगा करके, हालेलुया। आणि देवाचा प्लॅन काय बदलत नाही की तुम्ही तिथे पोहोचणार नाही. आमीन हालेलुया। आपको अवसर देते रहता है ताकि आप वहां तक वहां क्या निवासी बन जाए करके, हालेलुया। तुम्हाला परमेश्वर संधी देत राहतोय कारण देवाची इच्छा आहे की तुम्ही तिथे पोहोचावं. उसकी कृपे में है करके, हालेलुया। देवाच्या कृपेमध्ये आहे. आमीन। उसकी कृपा में रहने वाले से आज परमेश्वर की आत्मा कह आज रही है, त्याच्या कृपेमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला देव म्हणत आहे, आमीन हालेलुया, कि हम लौट कर आ सकते हैं क्या? काय आपण परत येऊ शकतोय? आमीन। क्या उस परमेश्वर के वचन की ओर लौट कर आ सकते हैं काय क्या? आपण त्या वचनाकडे परत येऊ शकतो? आमीन हालेलुया। क्या उस परमेश्वर की, हालेलुया, और अपने आप को नम्र कर सकते हैं क्या, काय हालेलुया? आपण त्या देवासमोर नम्र होऊ शकतो? आमीन। बदले का भाव जरा निकाल सकते हैं क्या, हालेलुया? त्या बदलीची भावना आपण काढू शकतोय आमीन। काय? क्या हम बुराई के बदले बुराई की अपेक्षा करने वालों में से ना बने करके, हालेलुया। आपण वाईटाबद्दल वाईट करणारे न बनू, आमीन हालेलुया, परंतु क्षमा करने वाले बने करके, पण हालेलुया। आपण एक क्षमा करणारे व्यक्ती और बनू. हर व्यक्ति को परमेश्वर के नजरिए से देखेगा करके, आणि हालेलुया। प्रत्येकाला देवाच्या नजरेतून बघा. आमीन हालेलुया। उस यीशु मसीह के क्रूस के नजरिए से देखेगा करके, हालेलुया। प्रत्येकाला त्या वधस्तंभाच्या नजरेतून बघा. आमीन। आप हर व्यक्ति को क्षमा करना सीख जाओगे, तर हालेलुया। तुम्ही प्रत्येकाला क्षमा और करा. हर व्यक्ति के भलाई के बारे में आप सोचोगे करके, आणि हालेलुया। प्रत्येकाच्या भलाईचा तुम्ही विचार आमीन। करा. आज भी शैतान यही कार्य कर रहा है जो आदम और हव्वा के साथ में किया था करके, हालेलुया। आज देखील सैतान ते कार्य करताय जे आदम आणि हवे बरोबर त्याने केलं होतं. आपके अंदर बुराई पैदा करे करके, तुमच्यामध्ये वाईट पण कसं यावं हे तुम्ही आमीन। विचार आपको करताय. ज्ञान देकर, बुद्धि देकर, वाइट विचार देकर आपको वो स्थान दे रहा है करके, हालेलुया। तुमच्यामध्ये ज्ञान बुद्धी देऊन ते वाईट स्वभाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आमीन। परमेश्वर का प्यार आपको वापस इस वचन की ओर लेकर आ रहा है पण करके। देवाचं प्रेम पुन्हा एकदा या वचनाकडे घेऊन येत आहे. आमीन। हमारी आंखें बंद करें, आपले डोळे आपण बंद करूया. आमीन हालेलुया। क्या हम समर्पण कर सकते हैं इस वचन काय के आपण आगे? स्वतःला समर्पण करू शकतो या आमीन वचनाच्या हालेलुया। समोर? योसेफ के समान, हालेलुया, यीशु मसीह के समान क्या हम बन सकते हैं क्या, काय त्या हालेलुया? योसेफासारखा त्या येशूसारखा आपण बनू शकतोय. आमीन। पौलुस कहता है मैं मसीह तक, हालेलुया, सिर तक बढ़ने के लिए परमेश्वर की आत्मा उससे उसके द्वारा बात कर रही थी, आणि हालेलुया। देवाचा आत्मा पौलास असं बोलत होता की मी त्या ख्रिस्ताच्या डोक्यापर्यंत वाढावं म्हणून. आमीन हालेलुया। उस मसीह के सिर तक बढ़ने के लिए परमेश्वर कह रहा है, ख्रिस्ताच्या त्या मस्तकापर्यंत वाढण्यासाठी देव सांगत आहे. आमीन। हम तैयार होते हैं तो, तर हालेलुया। आपण तयार होतोय आमीन। परमेश्वर की आत्मा आज हमारे बीच में कार्य तर करेगा। देवाचा आत्मा आपल्यामध्ये कार्य आमीन। करेल. समर्पण करिएगा, आणि हालेलुया। आपण समर्पण आमीन। करूया. प्रभु मुझे तैयार कर, हालेलुया। प्रभूला म्हणूया प्रभू मला तयार मेरे करा. जीवन में बहुत संकट, बहुत बुराइयां, बहुत लोगों ने बातें की है, हालेलुया। माझ्या जीवनामध्ये अनेक संकट त्रास आहेत. माझ्या जीवनाविषयी अनेक लोकांनी वाईट योजलेलं आहे. आमीन हालेलुया। बहुत लोग आज भी मेरे बारे में हमें बुरे ही विचार कर रहे करके, आज हालेलुया। देखील माझ्या जीवनाविषयी वाईट विचार केला जात आहे. आमीन। परंतु परमेश्वर, हालेलुया, ये यहाँ पर समाप्त नहीं होने वाला है, प्रभु जी, पण ही हालेलुया। समाप्तीची वेळ नाही आहे. आमीन। मेरे लिए आपने एक योजना बनाए रखा है, एक स्थान रखा है क्या प्रभु, हालेलुया। तुम्ही माझ्यासाठी एक योजना बनवलेली आहे. एक स्थान तुम्ही माझ्यासाठी बनवलेलं आहे. आमीन। मैं आपका बेटा हूँ प्रभु जी, मी हालेलुया। तुमचा परमेश्वर पुत्र आहे. आमीन। मैं आपकी बेटी हूँ प्रभु जी, मी हालेलुया। एक तुमची कन्या आहे. आमीन। वहां तक पहुंचने के लिए मदद कर, हालेलुया। तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मला आमीन। मदत करा. आत्मा सहायता मदद करे, तुमचा हालेलुया। आत्मा मला मदत करो. आमीन। मुझे बदल दे प्रभु जी, मला हालेलुया, बदला. हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु आपके पीछे चलना चाहते हैं, प्रभू हालेलुया। आम्ही तुमच्या मागे चालू इच्छित आहे. आमीन। हालेलुया। मुझे आपके हाथों में दे रहा हूं प्रभु।